हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसायाची कर्मचाऱ्यांप्रती असणारी जबाबदारी बघणार आहोत. आता कर्मचाऱ्यांप्रती का म्हटलेलं आहे, जे कर्मचारी असतात व्यवसायामध्ये काम करत असतात त्यांचा सुद्धा विचार व्यवसायाला करावं लागतं. कर्मचारी असतील तरच आपण ग्राहकांना वस्तू विकू शकतो, आपल्या वस्तूची विक्री होत असते. कर्मचारी नसतील तर कोणतीही गोष्ट घडून येत नाही. कर्मचाऱ्यांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो, म्हणून व्यवसायाला कर्मचाऱ्यांप्रती असणारी जबाबदारी सुद्धा पार पाडावी लागते. बघा आता इथे पुढे काय सांगितलेलं आहे. कर्मचारी हे व्यवसाय संघटनेचे मानवी संसाधनाचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे भौतिक, दुसरा आहे मानवी. भौतिक मध्ये यंत्र, सामग्री, पैसा इत्यादींचा समावेश होतो आणि मानवी संसाधनामध्ये कर्मचाऱ्यांचा समावेश होत असतो. ठीक आहे. त्यांना प्रतिष्ठेने व आदराने वागविले पाहिजे. जे काही कर्मचारी आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये आहेत त्यांच्याशी वागणूक चांगली ठेवली पाहिजे, मैत्रीपूर्ण वागणूक ठेवली पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. असं नाही की आपण त्यांच्याकडून काम करून घेतोय, त्या कामाच्या बदल्यात आपण त्यांना पैसे देतो म्हणून त्यांच्याशी कसंही वागलं पाहिजे, हाडतूड करून बोललं पाहिजे, असं चालणार नाही. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर सामंजस्य व विश्वास निर्माण केला पाहिजे. व्यवस्थापक, ठीक आहे, आणि व्यावसायिक, व्यवस्थापन म्हणजेच व्यवसायाबद्दल बोलतात. ठीक आहे. व्यवसाय आणि व्यवसायामधील जे काही कर्मचारी असतात ते एक असलं पाहिजे, एक मताने, एक निष्ठेने काम केले पाहिजे. दोघांचं जे काही रिलेशन असतं ते चांगलं सुदृढ असलं पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासनाने विविध कामगार कायदे मंजूर केले आहेत. जसं आपण ग्राहकांबद्दल बोलतो, ग्राहकांची फसवणूक होत असेल तर त्यांना संरक्षण देण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे कामगारांना संरक्षण मिळवून देण्यासाठी असे अनेक कायदे, लॉ म्हणू शकतो आपण, अस्तित्वात आणले आहेत. ओके, इझी आहे, काही अवघड नाही. त्यातलं आता पहिली जबाबदारी कोणती आहे बघा. कर्मचाऱ्यांप्रती पहिली जबाबदारी आहे नोकरीची सुरक्षितता. साधं सिंपल आहे, पॉइंट वाचल्यानंतर समजतंय. जो कोणता कर्मचारी आपल्या व्यवसाय संघटनेमध्ये काम करतोय तो ज्या पोस्टवर आहे ते जर पोस्टवर किंवा त्या जॉबवर तो परमनंट असेल, ठीक आहे, परमनंट असेल, सुरक्षित असेल, त्याला वाटलं पाहिजे की हा आता मी ज्या पोस्टवर आहे ते माझं परमनंट आहे, मला इथून काढू शकत नाही. मग त्याच्या मनामध्ये शांतता निर्माण होते, शांत होते त्याचं मन आणि तो मन लावून व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असतो. आता याच्या अपोज मध्ये विचार करा. जर एखाद्या कर्मचाऱ्यांची जी पोस्ट आहे, जे जॉबवर तो आहे, तो काय म्हणतात परमनंट नाहीये, टेम्पररी त्याला ठेवण्यात आलेलं आहे. अशा वेळेस त्याला काय वाटतं की मी इथं कितीही मरमर केलो, ठीक आहे, 1 वर्ष म्हणा, 2 वर्ष म्हणा, मी इथे कितीही मरमर केलो तरी हे काय कंपनी माझी नाही, काय नाही, इथे कितीही मन लावून काम केलं तर माझी कदर नाही. म्हणून तो काय करतो, मन लावून काम करत नाही. त्याचा परिणाम आपल्या वस्तूवर किंवा उत्पादनावर होत असतो. म्हणून व्यवसाय संघटनेमध्ये कुठल्याही पोस्टवर असू द्या, कोणताही कर्मचारी असू द्या, त्याला त्याच्या मनात त्याच्या नोकरीबद्दल सुरक्षितता जाणवली पाहिजे. ठीक आहे. आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे. नोकरीतील सुरक्षिततेमुळे मानसिक शांतता लाभते, माइंड शांत राहते, की त्याला भणभण नाही लागत. माझी नोकरी इथं कसे सुरक्षित आहे, मला इथे काय ठेवणार नाहीत काय नाहीत, मग मला दुसरीकडे जॉब बघावे लागेल. जो काम तो कर्मचारी जे काम करतोय त्याच्यामध्ये त्याचं लक्ष राहणार नाही. ओके, जर सुरक्षित असेल तर हा हेच सगळं आपलं आहे, ही जी कंपनी आहे ती आपली फॅमिली आहे, ज्या व्यवसायामध्ये मी काम करतो मी तिथला एक घटक आहे, महत्वाचा भाग आहे, असं समजून तो काम करतो. माइंड स्थिर राहतं. परिणामी कर्मचारी पूर्ण क्षमतेने, एकाग्रतेने काम करू शकतात. मन शांत असेल तर कॉन्फिडन्स के साथ एक चित्तेने त्या ठिकाणी तो कर्मचारी काम करू शकतो. कामाच्या वचनबद्धतेमुळे त्याची संस्थेविषयी निष्ठा व आत्मीयता वाढते. आता वचनबद्धतेमुळे म्हणजेच काय
ज्या वेळेस त्याची भरती किंवा निवड केली जाते त्याला प्रॉमिस केलं जातं की तू या पोस्टवर किंवा तू या कंपनीमध्ये बिझनेसमध्ये परमनंट असशील, तुझा जॉब परमनंट असेल ना, तुला इथून तू मरेपर्यंत तुला इथून कोणी काढणार नाही, असं जर विश्वास आपण त्या कर्मचाऱ्यांना पटवून दिलं तर त्याच्या मनामध्ये आपल्या व्यवसायाबद्दल किंवा कंपनीबद्दल निष्ठा निर्माण होते आणि तो मन लावून काम करत असतो. ठीक आहे, नोकरीची सुरक्षितता संपलं. आता याच्यामध्ये बरेचसे पॉइंट आहेत ते आपण अगोदर डिस्कस केलेले आहेत. व्यवस्थापनाचे जे काही कार्य आहेत कर्मचारी वगैरे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, सेकंड वन आहे योग्य मोबदला. सेकंड वन काय आहे? योग्य मोबदला. ठीक आहे बाबा, आता कर्मचारी तर परमनंट झालेला आहे, त्याची नोकरीची सुरक्षितता त्याला सांगितलेली आहे. असा एक कर्मचारी आहे, ठीक आहे, असा एक समजून घ्या आता एक्झॅक्टली काय आहे ते. हा एक कर्मचारी आहे, इतका स्किलफुल आहे, कौशल्य खूप जास्त आहे त्या कर्मचारीकडे. याचं नाव आहे अक्षय. अक्षय कुणाचं नाव असेल तर वाईट वाटून घेऊ नका, सहज एक्झाम्पल सांगते. ठीक आहे, हा कर्मचारी आहे, हा आता परमनंट झालेला आहे. वर बघलं नोकरीची सुरक्षितता, याला वाटलं याचं मन शांत झालं, हा सुरक्षित आहे व्यवसाय संघटनेमुळे. एकदम स्किलफुल पर्सन आहे, खूप कौशल्य खूप ज्ञान या व्यक्तीकडे, अक्षयकडे खूप ज्ञान आहे. अशा वेळेस याला ओव्हर टाइम काम करून घेतलं जातं. कामाचे जे तास असतात ते जास्त तास काम करून घेतलं जातं. हुशार आहे, काम करतोय, एक्स्ट्रा काम या व्यक्तीकडनं करून घेतलं जातं. बट ज्या वेळेस पगार द्यायची वेळ येते, ज्या वेळेस पगार द्यायची वेळ येते, पगार सॅलरी द्यायची वेळ येते, त्यावेळेस जो हे एक्स्ट्रा काम करतोय, ठीक आहे, जेवढी नॉर्मल 5,000 पगार असेल महिन्याला, सॉरी 50,000 असेल ते देतील, बट याच्याकडून एक्स्ट्रा काम सुद्धा करून घेत आहेत, त्याच्या बदल्यात त्याला काहीच देत नाहीये. हे अनफेअर झालं. ठीक आहे, तो चांगलं काम करतोय तर त्याच्या पगारीमध्ये त्याला वाढ करून द्यावी लागेल. एक्स्ट्रा काम करतोय तर त्याला त्याच्या पगारीमध्ये वाढ करून द्यावी लागेल. ठीक आहे, योग्य मोबदला त्या ठिकाणी द्यावा लागेल. काय सांगितले? व्यवसायाने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना आकर्षक पगार दिला पाहिजे. अक्षय जास्त काम करत होता, नॉर्मली तो काम करतो, बट त्याच्याकडून ओव्हर टाइम काम करून घेतलं जातं, एक्स्ट्रा काम करून घेतलं जातं, जास्त तास काम करत होता. मग त्याची पगार 50,000 त्याला परवडेल का? चालेल का? तेवढी मरमर करून मेहनत करून त्याला 50,000च मिळत आहे एक्स्ट्रा काम करून. मग तो काय म्हणेल, ज्या वेळेस त्या अक्षयला 54,000 पगार दिलं जाईल, तो सॅटिस्फाईड होईल, त्याला त्याच्या कामाचं काहीतरी रक्कम त्याला मिळाली असं वाटेल. पुढे काय सांगितले बघा, बोनस, जादा कामाचा भत्ता, जास्त काम केला त्याचा भत्ता, कार्याला प्रवृत्त करणाऱ्या इतर गोष्टी त्यांना दिल्या पाहिजेत, जेणेकरून कर्मचारी खुश असले पाहिजे. ठीक आहे, ते जेवढं काम करतायत तेवढं दिलंच पाहिजे. जर एखादी वेळेस आपण त्यांच्याकडून एक्स्ट्रा काम करून घेतलं तर त्याचा मोबदला पण त्यांना मिळाला पाहिजे. कामाच्या स्वरूपानुसार मोबदला निश्चित असला पाहिजे. ठीक आहे, कामाच्या स्वरूपानुसार म्हणलं तर जसं की आपण बघू शकतो, अकाउंटंटला फीस पगार जास्त असते, मॅनेजरला पगार जास्त असते, त्याच ठिकाणी काम करणारा एक छोटा कर्मचारी असेल त्याला थोडी कमी असते आणि वॉचमॅनला तर सगळ्यात जास्त कमी असते. समजायले, कामाच्या स्वरूपानुसार पगार दिला जातो. बढती, अनुरूप वेतन योजना, वेतनाची सुधारित आवृत्ती सुद्धा आवश्यक असते. बढती म्हणजेच काय? प्रमोशन करणं. बढती म्हणजेच काय? प्रमोशन करणं. एखादा कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याला प्रमोशन देणं गरजेचं असतं. वेतन योजना चांगली आखणं गरजेचं असतं. एक्स्ट्रा काम केलं तर एक्स्ट्रा मोबदला देणं, एक्स्ट्रा वेतन देणं गरजेचं असतं. वेतनाची सुधारित आवृत्ती सुद्धा म्हणजेच काय? की कर्मचाऱ्यांनुसार ते ज्या पद्धतीने काम करतात, ते जेवढं काम करतात त्या पद्धतीने त्यांना वेतन दिलं पाहिजे. हे होतं आपलं योग्य मोबदला. आता थर्ड पॉइंट चेक करा, आरोग्य व सुरक्षिततेचा उपाय. ठीक आहे, एखादा कर्मचारी सुरक्षित नोकरीला आहे,
पगार पण चांगले, एक्स्ट्रा काम करतो म्हणून पगार सुद्धा चांगलं दिलं जातं. बट त्याच्या सेफ्टीचं काय? सेफ्टीचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. तो अशा ठिकाणी काम करतोय, मशीन वगैरे असतील किंवा जास्त प्रमाणामध्ये हीट वगैरे असेल, जाळ वगैरे असेल त्या ठिकाणी तो कर्मचारी काम करतोय, तर त्याला प्रोटेक्शन देणं, त्याला प्रोटेक्ट करणं हे व्यवसायाचं काम आहे. एखाद्या आगीच्या ठिकाणी काम करत असेल तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स देणं, त्या आगीचं जे तापमान खूप जास्त असतं त्या ठिकाणी त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणं. जर कन्स्ट्रक्शन साईट असतील, ठीक आहे, कन्स्ट्रक्शन साईट वगैरे असतील तर त्यांना अशा प्रकारचे हेल्मेट वगैरे देणं आवश्यक असते. ठीक आहे, हेल्मेट असतं, तुम्ही बघत असाल कन्स्ट्रक्शन वर काम करणाऱ्यांच्या डोक्यावर, प्रत्येकाच्या डोक्यावर हेल्मेट्स वगैरे असतात, ते गरजेचं असतं. चष्मा, गॉगल्स असतात. जर गॅसच्या ठिकाणी काम करत असतील, वायू वगैरे दूषित किंवा वायूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल अशा फॅक्टरीमध्ये मास्क कंपल्सरी असतं. ग्लव्स, जे लाईनमन असतात किंवा लाईटचं काम करणारे जे लोक असतात, वायर फिटिंग वगैरे करत असतात, त्यांच्याकडे ग्लव्स असणं, शूज असणं गरजेचं असतं, जॅकेट असणं गरजेचं असतं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये नॉईज, आवाज त्या ठिकाणी असेल एखाद्या फॅक्टरीमध्ये तर त्यांना अशा प्रकारचे हेडफोन्स प्रोव्हाइड करणं सुद्धा गरजेचं असतं. साईट सेफ्टी, एखाद्या कन्स्ट्रक्शन मध्ये कर्मचारी काम करत असेल तर त्याच्याकडे साईट सेफ्टी असावं लागतं, मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी त्याला त्या गोष्टी त्याच्याकडे असाव्या लागतात. हेल्मेट असावं लागतं. सगळ्या गोष्टी इथून खाली सप्लाय होत असतात. माइंड खूप कामाचं असतं. जर याच्यावरती एखादी गोष्ट पडली तर तो एकतर जगणार नाही किंवा हँडिकॅप्ड होऊन जाईल. ठीक आहे, गरजेचं असतं. आणि ग्लव्स असणं, चष्मा असणं ते खूप गरजेचं आहे. म्हणजेच त्यांचं आरोग्य कर्मचाऱ्यांचं बघावं लागतं. या सुविधा पुरवाव्या लागतात, ही जबाबदारी आहे. बघा इथे काय सांगितले, व्यवसायाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे व प्रकृतीचे संरक्षण केले पाहिजे. कामगारांना उपहारगृह, वैद्यकीय सुविधा आणि त्यांच्या स्वच्छतेची खबरदारी घेतली पाहिजे. उपहारगृह म्हणजे खाणं पिणं. व्यवसायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा प्रत्येक फॅक्टरीमध्ये कॅन्टीन असतात. जसं कॉलेजमध्ये, कॉलेजच्या बाहेर म्हणा किंवा कॉलेजच्या एरियामध्ये म्हणा, कॅन्टीन्स असतात. आपल्याला माहिती आहे, आपल्या प्रत्येकाच्या कॉलेजमध्ये कॅन्टीन्स वगैरे असतात. अशा प्रकारची कॅन्टीनची सुविधा आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये करावी लागते. ठीक आहे, उपहारगृह याला म्हणतात. नेक्स्ट काय सांगितलंय, वैद्यकीय सुविधा, मेडिकल रूम पण त्या ठिकाणी असावी लागते. एखाद्या कर्मचाऱ्याला जर दुखापत झाली, मार वगैरे लागलं केलं, लगेचच्या लगेच ट्रीटमेंट त्याला त्या ठिकाणी देता आली पाहिजे. स्वच्छतेची खबरदारी, वेगवेगळ्या ठिकाणी पिण्याच्या पाणीचे जे काही बॅलर असतात, बॅलर वगैरे असतात ते ठेवलं पाहिजे. स्वच्छ पाणी दिलं पाहिजे त्यांना. आणि सॅनिटायझर वगैरे त्याचा यूज, मास्क घाला, असे जे काही स्वच्छतेची काळजी त्यांची घेता आली पाहिजे. अपघातांना आळा घालण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी यंत्रसामग्री व सभोवतालच्या आवाराची योग्य देखरेख केली पाहिजे. अपघातांना आळा घालण्यासाठी कन्स्ट्रक्शन साईट म्हणजेच काय, बिल्डिंग वगैरे बांधत असतील, एका ठिकाणी 150 कर्मचारी काम करत असतील, त्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोक्यावर येलो किंवा व्हाईट कलरची टोपी असते. ठीक आहे, हेल्मेट असतं, टोपी असते, ती गरजेचं असतं. कन्स्ट्रक्शन साईडला काय होतं, कुठली एखादी वस्तू कधी डोक्यावर पडेल कळत नाही, एखादं वीट सुद्धा वरून डोक्यावर पडू शकतं, म्हणून त्या सेफ्टी लक्षात घेऊन ती टोपी, हेल्मेट घातलं जातं. ठीक आहे, काय काय असतं त्याच्यामध्ये बघा, हातमोजे असतात, ग्लव्स असतात, पादत्राणे मीन्स शूज असतात, शिरस्त्राणे म्हणजे डोक्यावरचं जे आपण हेल्मेट म्हणतो ते, चष्मे माहिती आहेत तुम्हाला, मुखवटे सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. मुखवटे म्हणजेच काय, वेल्डिंगच्या वगैरे दुकानामध्ये बघता तुम्ही, वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे असतात त्यांचे, ते यूज करून ते चेहऱ्यावर ते ठिणगी म्हणू शकता आपण, फायर क्रॅकर जे असतात ते पडणार नाही, त्यासाठी ते मुखवटे त्यांच्याजवळ असतात. इत्यादी सारखी सुरक्षिततेची साधने संबंधित कर्मचाऱ्यांना पुरवली पाहिजे. ही व्यवसायाची कर्मचाऱ्यांप्रती असणारी जबाबदारी आहे. ठीक आहे, तुमचा जर बिझनेस वायूशी संबंधित असेल, काय म्हणतात, गॅसशी संबंधित असेल, तर त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क कंपल्सरी असेल.
ठीक आहे. जर लाईटशी संबंधित तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्लोव्हज अँड शूज, जेणेकरून शॉक जरी लागला तरी डायरेक्टली व्यक्तीला शॉक न लागता ते जे ग्लोव्हज असतात त्याच्यामुळे ते प्रोटेक्ट होत असतात, अशा वस्तू देणं आरोग्य संबंधित गरजेचे असतं. त्यांची सुरक्षितता बघणं गरजेचं असतं. फोर्थ वन चेक करा. फोर्थ वन आहे कामाची सुयोग्य स्थिती. सॉरी, 1 सेकंड. बघा, फोर्थ वन काय आहे, कामाची सुयोग्य स्थिती. काय सांगितलंय याच्यामध्ये, कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश, खेळती हवा, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवल्या पाहिजेत. आता एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल मध्ये तुमच्या घरी तुम्हाला एका बंद खोलीमध्ये कोंडून ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी ना हवा आहे ना लाईट आहे, काहीच नाही. हवा थोडी बहुत लागते तरच आपण जिवंत राहू. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या घरच्या एका बंद खोलीमध्ये तुम्हाला कोंडून ठेवलेलं, त्या ठिकाणी थोडी बहुत श्वास घेण्यापुरती हवा आहे आणि लाईट तर अजिबात नाही. एकदम अंधार गुडूप आहे त्या खोलीमध्ये. प्यायला पाणी सुद्धा दिलेलं नाहीये. अशा वेळेस तुम्ही त्या खोलीमध्ये किती वेळ राहू शकाल? 1 सेकंड पण आपण त्या खोलीमध्ये टिकणार नाही. मग कर्मचाऱ्यांना सुद्धा ते ज्या ठिकाणी काम करतायत त्या ठिकाणी योग्य प्रकाश असला पाहिजे, लाईटची सुविधा त्या ठिकाणी त्यांना असली पाहिजे, हवा श्वासोश्वास जो ऑक्सिजन ते घेतात ते चांगल्या पद्धतीने खेळती हवा असली पाहिजे त्या एरियामध्ये, आणि त्याचबरोबर त्यांना ठिकठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी त्यांना उपलब्ध करून द्यावं लागेल. इत्यादी सुविधा कर्मचाऱ्यांना पुरवाव्या लागतात. हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजे. त्या ठिकाणी हवा असू दे, पाणी असू दे किंवा वायू प्रदूषण होत असू दे, इत्यादी गोष्टीमुळे जर प्रदूषण होत असेल तर त्याची योग्य विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. एखाद्या फॅक्टरीमध्ये एखादी वायू लीक होत असेल तर त्याची लगेच विल्हेवाट लावावी लागते. जर त्याचं प्रमाण वाढलं तर कर्मचाऱ्यांना हानी पोहोचू शकते. ओके, एक्झाम्पल सांगितलं होतं मी तुम्हाला. सांगितलं होतं, तुम्हाला लक्षात असेल ते एक्झाम्पल. वायू प्रदूषणामुळे कित्येक लोकांचं नुकसान झालेलं आहे. भोपाळ गॅस मिस्ट्री असंच काहीतरी ते एक्झाम्पल होतं. ठीक आहे. कामाचे योग्य तास, भोजनाची वेळ, विश्रांतीची वेळ इत्यादी गोष्टी योग्य प्रमाणात असाव्यात. प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक असली पाहिजे. कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक असली पाहिजे. ते ज्या ठिकाणी काम करतायत ती जागा स्वच्छ असली पाहिजे. जर कामाचा तास 8 तास असेल तर त्यांना 2दा ब्रेक दिलं पाहिजे. एक छोटासा 10 मिनिटाचा टी ब्रेक असला पाहिजे. त्याच्यानंतर जेवणासाठी त्यांना वेळ दिलं पाहिजे. जर हार्ड काम असेल, हार्डवर्क काम करावं लागत असेल, त्याला हार्डवर्क करावं लागत असेल तर त्यांना विश्रांतीसाठी 1 तास देणं गरजेचं असतं. त्यांची सुरक्षितता, त्यांचं आरोग्य लक्षात घेऊन त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागेल. कामाचा तास 8 तास आहे. 8 तास झालं, आणखीन त्याच्यापेक्षा जास्त काम आपण त्यांच्याकडून करून घेतोय, तर ना त्यांना कामात जेवायला वेळ देतोय, ना बसायला, ना बोलायला वेळ देतोय. अशा वेळेस ते कर्मचारी बिमार पडतील आणि दुसऱ्या वेळेस आपल्या कंपनीमध्ये काम करणार नाही, जॉब सोडून टाकतील. ओके, समजायलंय कामाची सुयोग्य स्थिती. 5वं आहे, चेक करा. 5वं आहे कामगार संघटनांना मान्यता. 5वं काय आहे, कामगार संघटनांना मान्यता. आता याच्यामध्ये काय सांगितलंय चेक करा. औद्योगिक शांतता राखणे ही व्यावसायिक संस्थांची जबाबदारी आहे. औद्योगिक शांतता राखणे. आता औद्योगिक शांतता म्हणजेच काय, जे इंडस्ट्रियल एरिया राहते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी काम करत असतात. ते कर्मचारी सॅटिस्फाईड असेल तर त्या ठिकाणी शांतता राहते. ते कर्मचारी सॅटिस्फाईड नसतील तर त्या ठिकाणी अशांतता पसरते. संप वगैरे केले जातात, फॅक्टरी बंद केली जाते, फॅक्टरीवर दगडफेक केली जाते. अशा पद्धतीची अशांतता त्या ठिकाणी पसरवली जाते. ठीक आहे. कामगार संघटनांचे सदस्य होण्याचा कामगारांना हक्क आहे. कामगार संघटना म्हणजेच काय, ट्रेड युनियन.
ठीक आहे. एक संघटना त्या ठिकाणी प्रत्येक फॅक्टरीमध्ये एक संघटना काम करत असते. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा विचार त्या संघटनेमध्ये केला जातो. एखाद्या कर्मचाऱ्याला पगार मिळत नसेल तर त्याच्या वतीने कामगार संघटना व्यवसायाला भांडत असते, व्यवसायाशी बोलत असते, मत मांडत असते. जर एका कर्मचाऱ्याला काम करतेवेळी त्रास होत असेल तर त्याच्या वतीने कामगार संघटना बोलत असते. ठीक आहे. कामगार संघटनांचे सदस्य होण्याचा कामगारांना हक्क आहे. त्यांना कामगार संघटनेमध्ये भाग घेता येतं. हे मालकांनी ओळखले पाहिजे. त्यांना तो हक्क दिला पाहिजे. मालकांनी कामगार संघटना उभारण्यास प्रतिबंध करू नये. प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक फॅक्टरीमध्ये एक कामगार संघटना असते. जर कामगार संघटना असेल तर ग्रुपिझम होत नाहीत. एक कर्मचारी असतात, त्याच्या भोवती 4 असतात, ते 4 कर्मचारी असं ग्रुप बनत नाहीत. ठीक आहे. कामगार संघटना असेल तर एक कामगार संघटना असते. ज्या काही समस्या आहेत त्याला सांगण्यात येतं आणि ते व्यवसायापुढे मांडत असतो, व्यवस्थापकापुढे मांडत असतं आणि त्याचं समाधान केलं जातं. फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब करू नये. फोडा आणि राज्य करा म्हणजेच काय? एखादा व्यावसायिक कामगार संघटना व्यवसायामध्ये नको म्हणला. ठीक आहे. एखादा व्यावसायिक कामगार संघटनेमध्ये एखादा व्यावसायिक व्यवसायामध्ये कामगार संघटना नको, मी सगळ्या गोष्टी हँडल करतो, अशा वेळेस इथे जे लोक दिसतायत तुम्हाला, 1 सेकंड, इथे जे या ठिकाणी लोक दिसतायत यापैकी एखाद्याला सॅलरी वेळेवर मिळत नाहीये. काय? पगार वेळेवर मिळत नाही. आता एकतर या व्यवसायामध्ये कामगार संघटना नाहीये. हा गेला व्यवस्थापकाकडे सांगितलं, मला सॅलरी खूप दिवसापासून मिळत नाही, तुम्ही काहीतरी बघा, माझी सॅलरी मला द्या. त्यावेळेस हा एकटा जर याच्याकडे बोलायला गेला तर हा व्यवस्थापक ऐकणार नाही, अजिबात ऐकणार नाही. मग कामगार संघटन जर त्या व्यवसायामध्ये असेल, तो व्यक्ती या ट्रेड युनियन कडे जातो, कामगार संघटनेमध्ये कडे जातो आणि तो सदस्य व्यवस्थापकाशी जाऊन बोलतो आणि लगेचच्या लगेच त्याला सॅलरी प्रोव्हाइड करण्यात येतं. आता व्यवसायामध्ये कामगार संघटना आहे म्हणून कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याचा दुरुपयोग करणं हे चुकीचं आहे. दुरुपयोग म्हणजेच काय? आता आमच्या हाताकडे कसे कामगार संघटना आहे, ट्रेड युनियन आहे, म्हणून आम्ही त्याचा काही उपयोग करू. 2 दिवस 3 दिवस सुट्टी पाहिजे असा संप त्या व्यवसाय संघटनेमध्ये केला जातो. असं न करता या कामगार संघटनेचा योग्य तो वापर केला पाहिजे. ठीक आहे. समजायले? बघा पुढे काय सांगितले. कामगार संघटनेच्या बरोबर बोलणी करून व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांचे वर्गीकरण केले पाहिजे. आता एक व्यवसायामध्ये अशी एक कामगार संघटना असते. फॉर एक्झाम्पल, लाडला पिक्चर जर तुम्ही बघितला असाल तर त्याच्यामध्ये अनिल कपूर एक कामगार संघटना चालवत असतात. तो व्यक्ती जो म्हणतोय किंवा एखाद्या कर्मचाऱ्याला जो त्रास असतोय, तो व्यक्ती जाऊन पुढे व्यावसायिकाकडे किंवा व्यवस्थापकाला सांगत असतो. त्याच्या मागण्या तो त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो. काही करून त्या मागण्या त्यांना पूर्ण कराव्या लागतात. जर यांच्या मागण्या योग्य मागण्या, ठीक आहे, योग्य मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर हे व्यक्ती संपावर जाऊ शकतात. ज्यावेळेस छोटी गोष्ट असते त्यावेळेस सगळ्या गोष्टी मॅनेज करायला पाहिजे. याच्या अगोदर पण एक्झाम्पल सांगले की ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये बसा बंद झाल्या होत्या, कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीची ती गोष्ट होती, त्यावेळेस त्या कर्मचाऱ्याचं वेतन जर वाढवलं असतं तर महिनाभर आपल्या ज्या बसा असतात, परिवहन करण्यासाठी बसा वगैरे असतात, वाहतूक बंद राहिलं नसतं. ओके. हेच आहे कामगार संघटना. व्यवस्थापन व कामगार संघटनांनी दोघांच्या हितासाठी संप आणि टाळेबंदी यावर निर्बंध घालावेत. आता व्यवसाय संघटना म्हटल्यानंतर वादविवाद तर होणारच आहेत. सॅलरी संबंधित म्हणा किंवा इतर सुरक्षितते संबंधी म्हणा, वादविवाद होत राहतात. आता वादविवाद व्हायले म्हणून डायरेक्टली कर्मचाऱ्यांनी व्यावसायिकाला सुद्धा न समजून घेता संपावर जाऊन बसतात, छोट्या छोट्या गोष्टीला संप करत असतात. असं न करता, दुरुपयोग न करता कामगार संघटने त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे. व्यावसायिकाला विचार करण्याचा वेळ दिला पाहिजे. मग व्यावसायिक वेळ दिल्यामुळे विचार करून चांगला निर्णय घेईल आणि त्याचा फायदा व्यवसायालाही होईल आणि कामगार संघटना आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा होईल. ठीक आहे. हे आहे कामगार संघटनांना मान्यता.
6 पॉइंट आहे शिक्षण व प्रशिक्षण. 6वं पॉइंट काय आहे? शिक्षण व प्रशिक्षण. आता शिक्षण व प्रशिक्षण गरजेचं असतं. जसं फॉर एक्झाम्पल समजून घ्या, तुम्हाला एखादा सब्जेक्ट न शिकवता त्याच्याबद्दल एक्झाम द्यायला लावली तर तुमचं एक तर कॉन्फिडन्स लो होऊन जाईल, ना तुम्हाला त्या एक्झाम मध्ये काही लिहिता येईल. ज्यावेळेस तुम्हाला ते सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने शिकवल्या जाईल आणि त्यावेळेस तुम्हाला एक्झाम पेपर क्वेश्चन पेपर तुमच्या हातात देईल, तुम्ही खटखट सॉल्व्ह करा, कॉन्फिडन्स बूस्ट होईल. ठीक आहे, सब्जेक्ट तर माहिती पाहिजे, काय शिकायला हे माहिती पाहिजे. त्याच पद्धतीने आता व्यवसाय संघटना म्हणल्यानंतर कर्मचारी असतात, त्यांना शिक्षण गरजेचं असतं. त्यांना ज्या ठिकाणी काम करायचंय ते काम कसं केलं जातं हे याच्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण देणं गरजेचं असतं. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थेने शक्य तितके प्रयत्न केले पाहिजेत. एक्झाम्पल समजलं? किती सोपं एक्झाम्पल आहे. तुम्ही स्टुडंट आहात, तुम्हाला एखादा सब्जेक्ट न शिकवता त्या सब्जेक्टची एक्झाम द्या म्हणलं तर तुम्ही देणार नाही. ज्यावेळेस सब्जेक्ट शिकवाल तुम्ही त्यावेळेस एक्झाम द्यायला रेडी व्हाल. इथेही तसंच आहे. कर्मचाऱ्यांची भरती झाली, निवड झाली, पण त्याला योग्य शिक्षण व प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याला शिक्षण नाही, प्रशिक्षण नाही, काय नाही, डायरेक्टली कामावर ठेवलं, एखाद्या मशीनसाठी कामावर ठेवलं, मशीन मध्ये चुकून तो हात घातला तर हात तुटून जाईल. त्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण गरजेचं असतं. ठीक आहे. कामाच्या स्वरूपात मार्गदर्शन व प्रशिक्षणाच्या पद्धती अवलंबून असतात. जो कोणताही कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतोय त्याला आधी त्या ठिकाणाचं शिक्षण द्यावं लागतं की ही मशीन कशा पद्धतीने हाताळावी लागेल. इथून सामान येतं, इथून काढलं जातं, याची स्पीड एवढी ठेवली जाते, पॅकेजिंग अशा पद्धतीने केलं जातं, पेपर अशा पद्धतीने टाकावं लागतं, हे त्याला सांगावं लागतं. कोणीही जन्मताच त्याला सगळ्या गोष्टी येतात असं नसतं, त्याला आधी शिकावं लागतं. ओके. सुरुवातीचे प्रशिक्षण, रिफ्रेशर ट्रेनिंग, नवीन ज्ञान देण्यासाठी योजलेले प्रशिक्षण असे कार्यक्रम कर्मचाऱ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी घेतले जातात. त्यांना शिक्षण देण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आखणे गरजेचं असतं. जसं की आपण बघतो ग्रामीण भागांमध्ये गॅस सिलेंडर जे असतं त्याचा यूज मोस्ट ऑफ जणांना समजत नाही. मग गव्हर्नमेंट कडनं काही माणसं येतात, सिलेंडर कसं यूज करायचं ते सांगतात आणि गॅस जर लीक व्हायली, ब्लास्ट होण्याचे चान्सेस असतात. मग ब्लास्ट जर झालं, हवा असं आग जर त्या सिलेंडर मधून येत असेल तर कशा पद्धतीने त्याला हँडल करायचं, कपडा झाकायचा, मग कॉक बंद करायचं, असं जे सांगितलं जातं. जे काय करतात तर ते करतात, शिक्षण देत आहेत, ते प्रशिक्षण देत आहेत. तुमच्या सोबत असं झालं तर तुम्हाला काय करायला पाहिजे. भूकंप वगैरे त्याच्या सूचना दिल्या जातात, प्रशिक्षण केलं जातं. भूकंप जर आलं तर काय काय केलं पाहिजे ते लोकांना जागोजागी जाऊन सांगितलं जाते. प्रशिक्षणामुळे त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज समजत जातं. प्रशिक्षणाने कर्मचाऱ्यांना आत्मविश्वास वाढतो आणि त्यातून त्यांच्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढ होते. जसं स्टुडंटला जे सब्जेक्ट माहित आहे त्या सब्जेक्टची एक्झाम जर तो देत असेल तर त्याचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढतो. हा, हे मला येतं, तो कॉन्फिडन्स के साथ लिहू शकतो आणि त्याची कार्यक्षमता वाढते. तो आणखीन चांगल्या पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतो. कर्मचाऱ्यांचा सुद्धा सेम आहे. एखाद्या ठिकाणी कर्मचारी काम करत असेल तर तेथील ज्या पद्धतीने काम केलं जाते ती पद्धत त्याला माहिती पाहिजे आणि तो पारंगत होत गेला की त्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत असते. ठीक आहे. शिक्षण व प्रशिक्षण महत्वाचं असतं. 7वं पॉइंट चेक करा. 7वं पॉइंट, कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग असणं गरजेचं असतं. तुम्ही कुठलंही डिसिजन घ्या, तुम्ही कोणताही डिसिजन घ्या, पण कर्मचाऱ्यांना या डिसिजन मध्ये, या सभेमध्ये किंवा कुठल्याही निर्णयामध्ये सहभागी करून घेणं गरजेचं असतं. जर समजा तुम्ही कर्मचाऱ्यांना, इथे कर्मचारी दिसतात, यामध्ये या इमेज मध्ये कर्मचाऱ्यांचा संबंधच नाहीये, कर्मचारी नाहीयेत, हे सगळे डायरेक्टर वगैरे बसून, मॅनेजर बसून डिस्कस करतात आणि एक डिसिजन वर ते आले, कर्मचाऱ्यांना ते डिसिजन सांगू लागले. अशा वेळेस जबरदस्तीला कर्मचाऱ्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला हे काम करायचंय. अशा वेळी ते कर्मचारी काम करणार नाहीत. म्हणून आधी त्यांना या डिसिजन घेतेवेळी याच्यामध्ये सहभाग करून घ्यावा लागेल. मग त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर ते कुठं ते काम करायला एक्सेप्ट करतात, ते काम आम्ही करता असं म्हणतात. जर एखादा कंपनीमध्ये प्रोजेक्ट हाती घेत असाल तर आधी कर्मचाऱ्यांशी डिस्कस करणं, कर्मचाऱ्यांसोबत निर्णय घेणं, कर्मचाऱ्यांना सहभाग करून निर्णय घेणं गरजेचं असतं. तरच ते
स्वइच्छेने काम करतात. नाहीतर मधल्या मध्ये मीटिंग झाली, निर्णय घेतला आणि कर्मचाऱ्यांना सांगलं जातं, कर्मचारी सरळ म्हणतात आम्ही हे काम करणार नाही, तुम्ही आम्हाला विचारून हे निर्णय घेतला नाही असं म्हणतील. इथे तेच सांगितलंय बघा, कर्मचारी समिती स्थापन करून कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनात सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. तुम्ही कुठलाही निर्णय घ्या त्यावेळेस कर्मचाऱ्यांचा सहभाग गरजेचं असतं. विविध प्रकारच्या सूचनात्मक योजना, नफ्याचे विभाजन यामुळे व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे त्यांच्या मनोधैर्यात वाढ होते व त्यांच्यात आपलेपणाची जाणीव निर्माण होते. जर प्रत्येक वेळी ज्याही वेळेस तुम्ही डिसिजन घ्यायचा असेल किंवा काही इम्पॉर्टंट बोलायचं असेल त्यावेळेस कर्मचाऱ्यांना जर सहभागी करून घेत असाल तर त्यांना सुद्धा वाटतं की बाबा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला सहभाग करून घेतात, आपल्याला विचारून ते निर्णय घेतात, म्हणजे कुठे ना कुठे आपला विचार या व्यवसाय संघटनेमध्ये केला जातो. म्हणून ही व्यवसाय संघटना आपली फॅमिली आहे. इथे आपल्याला मन लावून काम केलं पाहिजे आणि ते जे निर्णय घेतील त्याच्यावरती आम्ही ठामपणे काम करू शकाल अशी गॅरंटी त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते. हे आहे कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग करून घेणे. ओके. 8वा आहे बढती आणि करिअर यांच्याशी संबंधित संधी. ठीक आहे, बढती आणि करिअर संबंधित संधी. व्यवसायाने त्यांच्या प्रतिभावान कर्मचाऱ्यांना बढतीच्या पुरेशा संधी दिल्या पाहिजेत. आता एक कर्मचारी आहे, तो कर्मचारी गेले 7 वर्ष झालं त्याच व्यवसाय संघटनेमध्ये काम करतोय. ठीक आहे, इथं बघा आता हा कर्मचारी आहे, तो गेले 7 वर्ष झालं, 7 years झालं, गेले 7 वर्ष झालं त्याच व्यवसाय संघटनेमध्ये काम करतोय, बट आतापर्यंत सुद्धा त्याचं प्रमोशन एकदा पण झालं नाहीये. अशा वेळेस तो काय करेल, माझं प्रमोशन होत नाहीये, मी जिथल्या तिथंच आहे, मला कुठली संधी पण मिळत नाही, दुसरी कंपनीमध्ये जॉब शोधतो मी, असे थॉट्स त्याच्या मनामध्ये येतात. जर तुम्ही वरचेवर याचं 2 वर्ष म्हणा, 3 वर्ष म्हणा, 3 वर्षाला जर एकदा त्याचं प्रमोशन करत गेलात तर याला कॉन्फिडन्स येतं की मी चांगलं काम केलं तर माझं नक्की प्रमोशन होईल. म्हणून या आशेने तो चांगलं काम व्यवसाय संघटनेमध्ये करत असतो, आपलं मानून काम करत असतो. बढती मिळवण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभव याविषयी योग्य माहिती दिली पाहिजे. जर तुम्हाला तुमचं प्रमोशन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला एवढं काम करावं लागेल, तुमचे या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असावा लागेल, तुमच्याकडे खूप सारे स्किल्स असणं गरजेचं असतं. आता मॅनेजर त्याच्याकडे खूप सारे स्किल्स असतात, नॉलेज असतं, म्हणून त्याला मॅनेजर म्हटलेलं आहे. आता जे वर्कर असतात त्यांच्याकडे तेवढं नॉलेज नसतं, ते जे आदेश देतात त्याच्यावर ते काम करत असतात. ठीक आहे, दोन्हीमध्ये डिफरन्स आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जाणीव निर्माण होऊन जादा काम करण्यास त्यांना प्रेरणा मिळेल. जर वेळोवेळी जर तुम्ही त्यांना प्रमोशन देत असाल, त्यांची बढती करत असाल तर त्यांना माझी सुद्धा प्रमोशन व्हावी, माझी सुद्धा बढती व्हावी म्हणून ते त्या पद्धतीने काम करतील आणि प्रमोशन मिळून आणखीन चांगला प्रोग्रेस करण्याचा प्रयत्न करतील. ठीक आहे, बढती आणि करिअर संबंधित संधी डन, समजला. 9वा आहे योग्य तक्रार निवारण पद्धती. आता तक्रार निवारण पद्धती म्हणजेच काय, कर्मचाऱ्यांची सॅलरी वेळेवर न देणे ही कर्मचाऱ्यांची तक्रार असते. किती वर्ष झालं काम करलेलो किंवा सण आहे, आम्हाला एकदाही बोनस नाही मिळालं, जर पैसे जास्त असतील तर बोनस द्यायला हरकत नाही, किंवा खूप काम करतायत, सध्या कोणता प्रोजेक्ट पण नाही, कोणता काम असं हाती घेतलं नाहीये, तर अशा वेळेस कर्मचाऱ्यांना सुट्टी सुद्धा देत नाहीये. ठीक आहे, ह्या ज्या काही तक्रारी असतात त्यांचं निवारण करणं सुद्धा गरजेचं असतं. बघा, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी हाताळण्यासाठी योग्य अशी तक्रार निवारण पद्धती असली पाहिजे. ठीक आहे, जसं ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये 3 तक्रार निवारणाच्या पद्धती आहेत, जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग. त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा तशाच तक्रार निवारण करण्याच्या पद्धती असल्या पाहिजेत. सर्व प्रकारच्या शंकांचे व तक्रारींचे त्वरित निराकरण झाले पाहिजे, ना की त्या समस्याला
वाढू दिलं पाहिजे. जर एखाद्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या सॅलरी बाबत समस्या असेल तर त्याला सेपरेटली बोलून घेऊन काय समस्या आहे ते ऐकून सॅलरी लगेच वाढवून द्यावी लागेल. त्याला जे पाहिजे त्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स करावा लागेल. जर तुम्ही योग्य वेळेमध्ये त्या कर्मचाऱ्याला रिस्पॉन्स नाही दिला, त्याच्या तक्रारीचं निवारण नाही केलं तर तो काय करेल, संघटनेत जाऊन सांगतो की माझ्या तक्रारी संबंधित हे काही डिसिजन घेत नाहीत, मग सगळे कर्मचारी संपावर येतील, व्यवसाय संघटना बंद पडेल, सगळी गुडविल धुळीस मिसळून जाईल. ओके, कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली पाहिजे. तुम्ही जे काही तक्रार असेल त्यांचं निवारण केल्यानंतर कर्मचारी सॅटिस्फाई झाले पाहिजे. त्यांच्या तक्रारीची न्याय निवाडा करण्यासाठी संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे. जर एखाद्या संबंधित कर्मचारीची काहीतरी तक्रार असेल तर त्याचं योग्य निवारण केलं पाहिजे. आधी चौकशी करून मग योग्य निवारण करणं गरजेचं असतं. ठीक आहे, समजायला खूप इझी आहे. 10वा पॉइंट आहे इतर. आता सगळे पॉइंट एकत्र करण्यात आलेले. चेक करा काय सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांना निःपक्षपाती वागणूक म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांना एक समान वागणूक दिली पाहिजे. ना कोणी जवळचा असू दे, नातेवाईक जरी असला तरी तू मला सगळ्यांबरोबर असशील असं त्याला दाखवून द्यावं लागेल. सगळे समान असतील. कर्मचाऱ्यांची विशेष कौशल्य ओळखून त्यांची प्रशंसा करणे आणि प्रोत्साहन देणे. एखाद्या कर्मचाऱ्याकडे विशेष स्किल असतील, कौशल्य असतील तर ते वापरावं, त्याला प्रोत्साहित करावं, त्याला प्रेरणा द्यावी. कायदेशीर आचारसंहिता लागू करणे, नियम वगैरे पाळायला सांगणे, नियम लागू करणे, त्या व्यवसाय संघटनेमध्ये जे नियम आहेत त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे, त्यांची ध्येय ओळखून परिपूर्ण काम करणाऱ्यांना संधी देणे, त्यांचे जे काही उद्दिष्ट आहेत, ठीक आहे, पैसे कशासाठी कमवतात, रोजच्या गरजा भागवण्यासाठी, मग ते गरजा त्या उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांना पुढे संधी देण्याची गरज व्यवसाय संघटनांना असते. कर्मचाऱ्यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय हक्कांचे रक्षण करणं, त्यांच्या प्रत्येक हिताचा विचार व्यवसाय संघटनेमध्ये करावा लागतो. अनौपचारिक गट तयार करण्यास मान्यता देणे. अनौपचारिक गट तयार करण्यास म्हणजेच काय, ग्रुपिझम करणं. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये स्कूल, कॉलेज, प्रत्येक क्लासमध्ये सुद्धा ग्रुपिझम असतं. एक हुशार मुलींचे एका ठिकाणी, ढ मुलींचे किंवा वेगवेगळ्या मुलींचे गट किंवा मुलांचे गट त्या ठिकाणी पडलेले असतात. तसं न करता प्रत्येक वर्गातील प्रत्येक जे विद्यार्थी असतात एक मनाने आम्ही सगळे एक आहोत असं विचार करून त्या वर्गामध्ये शिकत असले पाहिजे. बट तसं होत नाही. बट व्यवसाय संघटनेमध्ये ग्रुपिझम करायचं म्हणलं की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान व्यवसायाचं होते. सो ते ग्रुपिझम होईल तेवढं टाळता आलं पाहिजे. ग्रुपिझम म्हणजेच काय, एका व्यवसाय संघटनेमध्ये 2 गट असणे, कर्मचाऱ्यांचे 2 गट असणे. त्याला काम दिलं की त्यांना म्हणते त्याला सांगा, त्याला काम दिलं की त्यांना म्हणते त्याला सांगा, असं टाळलं पाहिजे. ओके, तुम्हाला हे 10च्या 10 पॉइंट्स क्लिअर असतील. या पॉइंट्स मध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. स्टे कनेक्टेड.